नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा. या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो, सध्या हरभरा लागवड सुरू झाली आहे. हरभरा या पिकासाठी बीज प्रक्रिया करणे हे खूप महत्त्वाचे आहे, कारण बीज प्रक्रिया नाही केली तर पिकावरती बरेचसे रोग येतात, त्यांची मर होते. हरभरा या पिकामध्ये मर ह्या रोगाची सर्वात जास्त समस्या असते. त्यासाठी बीज प्रक्रिया करणे हे महत्त्वाचे आहे. तसेच बियाण्यांची मातीमध्ये असताना मर लागून ते उगवत नाहीत. बीज प्रक्रिया केल्याने त्यांची उगवण क्षमता देखील वाढते. तर आज आपण पाहणार आहोत की बीज प्रक्रिया कशा पद्धतीनं करावी आणि बीज प्रक्रियेसाठी टॉप 5 औषधे कोणती वापरावीत, तर याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकामध्ये पेरणी केल्यानंतर वेगवेगळ्या बुरशींचा प्रादुर्भाव होत असतो आणि त्यामुळे रोप जागीच मरतं. त्यामुळे हरभरा पिकामध्ये बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणे हे खूप आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकामध्ये बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा वापर करू शकतात. त्यामध्ये रासायनिक आणि जैविक अशा दोन्ही प्रकारचे बुरशीनाशक आपण वापरू शकतात. शेतकरी मित्रांनो, रासायनिक बुरशीनाशकामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वात प्रथम म्हणजे UPL कंपनीचं साफ हे बुरशीनाशक. साफमध्ये कार्बन डायझेम आणि मॅन्कोझेब हे 2 घटक आहेत. तर साफचा वापर आपण बीज प्रक्रियेसाठी करू शकतात. याचा वापर आपण प्रति किलो बियांसाठी 3 ग्राम अशा प्रमाणात करू शकतात. साफमुळे बुरशींवर नियंत्रण होते आणि बी मध्ये असल्यावर त्यावर कीड लागत नाही. तसेच बियांची उगवण क्षमता देखील साफमुळे वाढत असते. शेतकरी मित्रांनो, यातील दुसरं बुरशीनाशक म्हणजेच की थायफायनेट हे कंटेंट असलेले रोको हे बुरशीनाशक. रोको हे एक चांगलं बुरशीनाशक आहे आणि हरभऱ्यातील मर रोग हा रोकोमुळे 100% नियंत्रित होतो. रोको बुरशीनाशक प्रति किलो बियांसाठी 3 ग्राम वापरावेत. शेतकरी मित्रांनो, यानंतरचं बुरशीनाशक म्हणजेच की वक्साना क्रॉप सायन्स या कंपनीचं अवांटेक्स हे औषध. तर हे सुद्धा आपण सीड ट्रीटमेंटसाठी एक चांगलं औषध म्हणून वापरू शकतात. यामध्ये थायमिथॉक्सॅम हा घटक उपलब्ध आहे आणि अवांटेक्समुळे बियाण्यांना जमिनीमध्ये मर लागत नाही आणि हे पिकाची हुमणी आणि वाळवी यांपासून देखील रक्षण करते. तसेच बियाण्यांची उगवण क्षमता देखील अवांटेक्समुळे वाढते. अवांटेक्सचा वापर हा 1 किलो बियांसाठी 5 ml औषध घेऊन सीड ट्रीटमेंटसाठी करावा. हे लिक्विड फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. अवांटेक्सचा वापर करताना हातामध्ये ग्लव्ज घालून औषध हे बियांमध्ये मिक्स करावे. मिक्स करताना बियांचं टरफल निघू नये याची देखील काळजी घ्यावी आणि हे औषध बियांना लावून झाल्यानंतर बियाणे अर्धा तास किंवा मग 1 तास सावलीत ठेवून नंतर त्यांची पेरणी करावीत. अवांटेक्सचे चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला मिळतील. शेतकरी मित्रांनो, अवांटेक्सचा वापर करताना त्यात पाणी मिक्स करू नयेत. शेतकरी मित्रांनो, यानंतरचं बुरशीनाशक म्हणजेच की बायर या कंपनीचं एव्हरगोल्ड एक्सटेंड हे बुरशीनाशक. शेतकरी मित्रांनो, एव्हरगोल्डचा वापर बरेचसे शेतकरी करत असतात. याचा वापर करताना जर 150 ते 160 मिली पाणी जर घेतलं तर त्यामध्ये जवळपास 40 ml एव्हरगोल्ड औषध घेऊन हे तयार झालेलं द्रावण आपण 40 किलो बियांसाठी वापरावं. शेतकरी मित्रांनो, ह्या रासायनिक बुरशीनाशकांबरोबरच आता पाहूयात की जैविक बीज प्रक्रियेसाठी कोणतं औषध वापरावं. तर यासाठी देखील आपण माहिती बघूयात. जैविकमध्ये आपण सर्वप्रथम ट्रायकोडर्मा विरिड नावाचं हे बुरशीनाशक आहे. तर याचा वापर आपण बीज प्रक्रियेसाठी करू शकतात. शेतकरी मित्रांनो, ट्रायकोडर्मा ही एक अशी बुरशी आहे जी आपल्या हरभरा पिकामध्ये येणारी जी फुजारियम बुरशी आहे तर तिला कमी करण्याचं काम करते. ट्रायकोडर्मा हे जर पावडरच्या स्वरूपात असेल तर 10 ग्राम प्रति किलो बियांसाठी याचा वापर करावा किंवा जर ते लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर 100 ml प्रति किलो बियांसाठी याचा वापर करावा. शेतकरी मित्रांनो, ट्रायकोडर्मा हे जैविक बीज प्रक्रियेसाठी एक अतिशय उत्तम असे बुरशीनाशक आहे, म्हणून याचा देखील नक्की वापर आपण करावा. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे काही औषधे आहेत जी आपण हरभरा बीज प्रक्रियेसाठी करू शकतात. यामुळे पिकांना मर लागत नाही आणि त्यांची उगवण क्षमता देखील वाढते. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर कीटकनाशक, बुरशीनाशक, PGR किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत, त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हरभरा या पिकासाठी बीज प्रक्रियेची टॉप 5 औषधे कोणती आहेत आणि त्यांचा वापर कशा प्रकारे करावा तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली आहे. शेतकरी मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेती तंत्र या चॅनलला देखील सबस्क्राईब करा.